श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा. अभंग 1151. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, झाला आनंदी आनंद. अवतरले गोविंद तुटले बंधने, वसुदेव देवकीची दर्शने. गोकुळासी आले ब्रह्म अव्यक्त चांगले, नंद दसवंती धन्य देखिले श्रीपती. निशी जन्मकाळ आले अष्टमी गोपाळ, आनंदली मही भार गेला सकळई. तुका म्हणे कंसा आठ भोविला वळसा. 1151. श्रीकृष्णांचा जन्म कंसाच्या बंदीशाळेत देवकीच्या उदरी झाला. कंसापासून रक्षण करण्यासाठी वसुदेवाने नवजात बालकाला गुप्तपणे आपल्या मित्र गोकुळातील नंदाच्या घरी नेऊन ठेवला. त्यावेळी नंदपत्नी यशोदाही प्रसूत होऊन तिला कन्या झाली. कृष्णाला यशोदेजवळ ठेवून तिची नवजात कन्या घेऊन वासुदेव मथुरेत आला. देवाने देवकीच्या पोटी जन्म घेतला म्हणून सर्वांना आनंद झाला. गोविंदाचा अवतार झाला. त्याच्या बालरूप दर्शनाने वसुदेव देवकीच्या लोखंडी बेड्या तुटल्या. शुद्ध अव्यक्त गोकुळात अवतरले. ब्रह्म बालरूपात नंद यशोदेने पाहिले आणि त्यांचा जन्म धन्य झाला. श्रावण वद्य अष्टमीला रात्री गोपाळाचा जन्म झाला. पृथ्वी आनंदित झाली, तिचा असह्य भार हलका झाला. तुकाराम महाराज म्हणतात, कंस चिंतेच्या भोवऱ्यात अडकला आणि गरगर फिरू लागला, अस्वस्थ झाला. 1152. सोडिलेल्या गांठी दर्शने कृष्ण भेटी, करीती नारी अक्षयवाने. जीवभाव देती दाने, उपजल्या काळे. रूपे मोहिल्या सकळे, तुका ते वारी. एकी आडोनी दुसरी. श्रीकृष्ण दर्शनाने सर्वांच्या अंतःकरणातील संदेहाच्या गाठी सुटल्या. गोकुळातील सर्व गोपी कृष्णाची आरती गीते गाऊ लागल्या. जीवभावाने ओवाळू लागल्या. जन्म झालेल्या क्षणापासून त्याच्या रूपाने सर्वजण मोहित झाल्या. पाहणाऱ्यांना मोहून टाकले. यशोदेच्या घरी कृष्ण दर्शनासाठी एकीमागून एक अशी बारीची व्यवस्था सुरू झाली, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1153. मुख डोळा पाहे तैशीच ते उभे राहे, केल्या विन नवे हाती. दरोनी आरती परती, नधरीती मनी. काही संकोच दाटणी, तुका म्हणे देवे. ओस केल्या देहभावे. कृष्ण दर्शनास गेलेली गवळण कृष्णमुख डोळ्यांनी पाहून मोहित होऊन तिथेच उभी राहिली. तिला दुसरीने हाताला धरून पलीकडे केल्याविना ती जागची हालत नसे. त्या गोपी कृष्ण दर्शनासाठी झालेल्या गर्दीचा कंटाळा करीत नसत. देवाने आपल्या स्वरूप मोहाने सर्वांचे देहभाव विसरून टाकले. 1154. गोकुळींच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करीती कथा गाती. गाणे तुका म्हणे छंदे, येणे वेजले गोविंदे. कृष्ण गोकुळात नंदाच्या घरी आल्याने गोकुळातील सुखाला अंत राहिला नाही. त्या अमर्याद सुखाने नरनारी आनंदित झाले. सर्व जणांनी आपापल्या घरी हा आनंद उत्सव साजरा केला. शुभ संकेत म्हणून गुड्या तोरणे दाराला बांधली. हरिकथा सुश्राव्य गायन करू लागल्या. तुकाराम महाराज म्हणतात, गोविंदाने गोकुळातील सर्वांना आपला छंद लावला व त्यांचे चित्त वेधून घेतले. 1155. विटंबिले भट, दिला पाठीवरी पाट. खोटे जानोनी अंतर, नसायची विश्वंबर. तेची करी दान, जैसे आईके वचन. तुका म्हणे देवे, पुतना सोशियेली जीवे. कंसाने कृष्णवधासाठी एक महाबळ नावाचा कपट वेशधारी ज्योतिषी गोकुळात पाठवला. तो नंदा घरी गेला. ज्योतिषी ब्राह्मण म्हणून नंदाने त्याचे स्वागत केले. बसायला पाट दिला. कृष्णाचे भविष्य सांगण्याची विनंती केली, पण महाबळाने कृष्णाचे विपरीत भविष्य सांगण्यात प्रारंभ केला. त्या क्षणी त्याचा बसायचा पाट उडाला आणि महाबळाच्या पाठीत बसला. त्याचे खोटे बोलणे कृष्णाला सहन झाले नाही. जो जसे खोटे वचन बोलला तसेच त्याला फळ मिळाले. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने लहानपणी पुतनेचे विषारी दूध शोषून टाकले. 1156.
प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय जेणे, न धरावी मने, शुद्धी देश काळाची, मुक्त लज्जा विरहित, भाग्यवंत हरिभक्त, झाले ओसंडत, नामकीर्ती पवाडे, जोडी झाली अविनाश, जन्मोनी झाले हरीचे दास, त्यास नवे गर्भवास, परब्रह्मी सौरस, हेची वाती संकल्प, पुण्यप्रसंगाचे जप, तुका म्हणे पाप, गावी नाही हरिजना. ज्या प्रेमाने देहभाव जातो असे प्रेम हरिभक्तांना लाभ होणे देवाची कृपाच होय. हरिदास या देवाच्या प्रेमाने चिंतन करताना देशकालाची आठवण करीत नाही. भाग्यवंत हरिभक्ताला देवाच्या प्रेमाचा लाभ झाल्यावर ते मुक्त लज्जाविरहित झाले. देवाचे नाम गुण कीर्ती देवाचे प्रेम ओसंडून गाऊ लागले. जन्माला येऊन परमभाग्याने हरीचे दास झाल्याने त्यांना अमरत्व प्राप्त झाले होते. ते ब्रह्मानंदात तल्लीन होतात, त्यांना पुनर्जन्म नाही. हरिभक्त अशाच पुण्यप्रसंगाचा जप करतात, त्यांचेच संकल्प करतात. देवाचे प्रेम लाभलेल्या देहभाव विरहित झालेल्या हरिजनाच्या गावी पापाचे नावही नसते असे तुकाराम महाराज म्हणतात. 1157. तोची लटक्या माझी भला, म्हणे देव म्या देखिला, एशियाच्या उपदेशे भवबंधन कैसे नासे, बुडवी आपणा सरिसे, अभिमानी आनिकांस, आनिक नाही जोडा, देव म्हणवी तया मुढा, आनिकाचे न मनी साचे, तुका म्हणे या श्रेष्ठांचे. 1157. देव पाहिला असे अभिमानाने सांगणारा महान खोटारडा असतो असे समजावे. असे ढोंगी आत्मज्ञान झाले नसले तरी असे भलते सलते सांगून भोळ्या भाविकांना फसवतात. स्वतः नरकाला जातात व इतरांनाही नरकाला नेतात. जगात मी देव आहे म्हणून मिरवतो, याच्यासारखा मूर्ख जोडीदार दुसरा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा लबाड खोटा दुसऱ्याचे सांगणे योग्य मानित नाही. संतजनांनी हिताचे सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवित नाही. 1158. होईल झाला अंगे देव जो आपण, तयासी हे जन अवघे देव, एरांनी सांगावी रेमट कहाणी, चिंता रंजवनी करावया, झाला अनिकांची नेने तान भूक, सुखे पाये सुख आपुलिया, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव कामा नये. 1158. जो गुरुसेवा करून त्यांच्या व देवाच्या आशीर्वादाने आपणच देव झाला, त्याला अवघे जन देवरूप दिसते. त्याच्याशिवाय इतरांनी लोकांचे मनोरंजन करणारी, दिशाभूल करणारी ब्रह्मज्ञानाची व्यर्थ कहाणी सांगावी. ज्याची तहानभूक शमली आहे त्याला सर्वजण तृप्त वाटतात. आपण सुखी तसे जग सुखी असो, तो गृहीत धरतो. तुकाराम महाराज म्हणतात, येथे देवाची खरी प्रचिती आली पाहिजे, शब्द गौरवाचे येथे काम नाही. 1159. कान वजावे बैसोनी कथे, ऐसे एको होते हो श्रोते, पांडुरंग तेथे उभा असे तिष्ठत, मनवनी करी धीर, लक्ष लावणी सादर, भवसिंधू पार असेल ज्या तरणे, कथे काही अनुमात्र, न बोलावा हा वृत्तांत, देवभक्ता चित्त समरसी खंडना, का वैष्णव पूजावे, एका घेईल जो भावे, चरण रजा शिवे, ओढविला मस्तक, ऐसे जाना हो निभ्रांत, देव वैष्णवांचा अंकित, अलिप्त अतीत, परमित त्यासाठी, घालोनी लोळणी, तुका आला लोटांगणी, वंदी पायवनी संत चरणीच्या माथा. कथा कीर्तन श्रवण करण्यास बसलेल्या श्रोत्यांनी कथा समाप्तीपूर्वी उठून जाऊ नये. कारण कथा कीर्तनात स्वतः पांडुरंग तिष्ठत उभा असतो. आपण असे केल्यावर त्याचा अपमान होतो. भवसागर तरुण जाऊ इच्छिणारी धीर धरून लक्षपूर्वक कथा श्रवण करावी. कथा चालू असताना इतर सांसारिक गोष्टी बोलू नये, कारण कथा श्रवणात देवाचे भक्तांचे चित्त समरस झाले असते, त्यात व्यत्यय येतो. वैष्णवाच्या पायाची धूळ धारण करण्यासाठी भगवान शंकर आपले मस्तक पुढे करतात. तो वैष्णव श्रेष्ठ आहे म्हणून त्याची पूजा करा. देव वैष्णवांचा अंकित आहे, सर्वस्वी अलिप्त असून भक्तांसाठी परिमित झाला आहे. ब्रह्मांडापासून यामध्ये संशय धरू नका. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवांचे श्रेष्ठत्व अपार असल्याने त्याच्या पायावर मी लोटांगण घेत आहे आणि त्यांच्या पायाचे तीर्थ भगीरथी म्हणून मस्तकावर घेत आहे. 1160. अनुभवा आले अंगा, ते या जगा देतसे, नवती हात तुके बोल, मूळ ओल अंतरीची, उतरुनी दिसे कशी शुद्ध रसी सरते, तुका म्हणे दुसरे नाही, ऐसे ग्वाही गुजरली.
आधी अनुभव घेतला, अशा अनुभवाने जे अंगास आले तेच या जगास देत आहे. हे माझ्या अनुभवाचे बोल अर्थहीन भावहीन नाहीत, अंतरीच्या तळमळीतून मी सांगत आहे. उपदेशाची वचने कशास लावून पारखून जगास दिले आहेत. या एका गोष्टी वाचून अन्य काही करू नको अशी साक्ष घेऊन मी हे शब्द तुमच्या पुढे ठेवले आहेत, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1161. साधकाची दशा असावी उदास, उपाधी नसावी अंतर्बाही. लालुप्यता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये. तुका म्हणे एशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाये गुरुकृपा. साधकाची देहदशा उदास असावी, संसाराची आसक्ती उपाधी नसावी, त्याच्या स्वभावात हाव लालसा नसावी. निद्रेला जिंकावे, अल्प आहार घ्यावा. साधक वृत्ती असणाऱ्यांनी स्त्रियांशी एकांतात लोकांत ही भाषण करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, अशा तऱ्हेने जो आचरण करील तो गुरुकृपा होऊन ज्ञानी होईल. 1162. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळींची जे होती आच्छादिली. तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये, उपमेशी काय देऊ सुखा. भावाचे मथिले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. तुका म्हणे अम्मा ब्रह्मांड पंढरी, प्रेमाची जे थोरी सांठवण. अंतरातील मूळची ज्योती अविधेने आच्छादली होती, तीच स्वतःच्या तेजाने उजळली. त्याचा आनंद ब्रह्मांडात मावेनासा झाला आहे. त्या सुखाला काय उपमा द्यावी कळत नाही. निराकार ब्रह्माचे भक्तिभावाने मंथन केले आणि सगुण साकार परब्रह्म नवनीत विटेवर उभे केले. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी हे आमचे ब्रह्मांड आहे, तेथे प्रेमाची मोठी साठवण केलेली आहे. 1163. कासया गा मज घातले संसारी, चित्त पायावरी नाही तुझ्या. कासया गा मज घातले या जन्मा, नाही तुझा प्रेमा नित्य नवा. नामाविन माझी वाचा अमंगळ, ऐसा का चांडाळ निर्मियेलो. तुका म्हणे माझी जळो जळो काया, विठ्ठल सकया वाचोनिया. विठ्ठला, माझे चित्त तुझ्या चरणी दृढ होत नाही तर मला कशाला संसारात घातले. तुझ्याविषयी प्रेम नित्य नवे प्रेम उत्पन्न होत नाही तर कशाला जन्माला घातले. तुझ्या नामस्मरणाविषयी इतर सांसारिक गोष्टी बोलणारी माझी अमंगळ वाचा देव घेऊन माझ्यासारखा चांडाळ कशाला निर्माण केलास. तुकाराम महाराज म्हणतात, जर विठ्ठल सखा होत नसेल तर हे शरीर काय कामाचे, ते जळून गेले तरी चालेल. 1164. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. सोस करीसी वाया, भजे मना पंढरी राया. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट. 1164. हे मना प्रारब्धात असेल तेवढे द्रव्य संपत्ती मिळते आणि सन्मान ही प्रारब्धानेच मिळतो. विनाकारण त्याचा व्यर्थ हव्यास करू नकोस. शांत चित्ताने पांडुरंगाचे भजन कर. प्रारब्धानेच सुख प्राप्ती होते आणि प्रारब्धानेच दुःख भोगावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, आपले पोटही प्रारब्धानेच भरते, म्हणून मी त्याच्याविषयी बोभाटा करीत नाही. 1165. हीन माझी याती, वरी स्तुती केली संती. अंगी वसू पाहे गर्व, माझे हरावयास सर्व. मी एक जाणता, ऐसे वाटतसे चित्ता. राख राख गेलो वाया, तुका म्हणे पंढरी राया. आधी मी हीन जातीचा, त्यात संतांनी माझी पाहिजे तेवढी स्तुती केली. माझ्या अंगी परमार्थ हरण करणाऱ्या गर्वाचा प्रवेश होतो आहे असे मला वाटू लागले. मला वाटते की मी काय तो शहाणा आहे, बाकी सर्व वेडे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, माझे जीवन वाया जात आहे, माझे रक्षण कर. 1166. माता कापी गळा, तेथे कोण राखे बाळा. हे का नेना नारायणा, मज चाळविता दिना. नागवी धावणे, तेथे साय व्हावे कोणी. राजा सर्व हरी, तेथे तुझा कोण वारी. तुझा केल्या विन, स्थिर वंश नव्हे मन. तुका म्हणे हरी, सूत्र तुझ्या हाती दोरी. रक्षण करणारी, पालन करणारी आई आपल्या लेकराचा गळा कापू लागली तर त्या लेकराचे रक्षण कोण करेल. हे देवा, हे नारायणा, या गोष्टी तुम्हाला समजत नाही का. या दिनाला असे का चाळविता. चोरांनी अडवले म्हणून सहाय्यासाठी बोलावलेनेच लुटले तर रक्षण कोण करणार. पालन करत्या राजाने गरीब जनतेचे सर्वस्व लुटले
तर त्याचे सहाय्य कोण करणार? देवा, माझे अस्थिर मन तुझ्या सहाय्याशिवाय स्थिर होणार नाही. तुम्हीच त्याला वश करू शकाल. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी, या जगाचे जीवनसूत्र तुझ्या हाती आहे. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी.